हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. बघा, रेडॉक्स रिॲक्शनला आपण सुरुवात केली आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, सिमिलरली रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, आणि मागच्या लेक्चरला आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक कंप्लीट केला, हाऊ टू आयडेंटिफाय ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडंट आणि रिडक्टंट काय असतात, त्यांना कसं आयडेंटिफाय करायचं. आणि आज जो टॉपिक आपण बघतो इट्स अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कारण की हा टॉपिक असा आहे की याच्यावर पूर्ण चॅप्टर तुमचं डिपेंड असणार आहे मित्रांनो. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. म्हणून पूर्ण लेक्चर व्यवस्थित बघा, प्रत्येक गोष्ट बारकाईने तुम्हाला ऐकायची आहे, कारण की प्रत्येक याच्यावर तुमच्या पुढचा जो पार्ट आहे तो डिपेंड असणार आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आज जो टॉपिक बघणार आहेत दॅट वन इज युअर ऑक्सिडेशन नंबर, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन स्टेट. बघा, ऑक्सिडेशन नंबर म्हणजे नेमकं काय किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे नेमकं काय. जसं समजा तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल दिलेला असेल, व्हेरी सिम्पल, लक्ष द्यावे ना. डेफिनेशन तुम्ही सहज तयार करू शकतात जर तुम्हाला एक्सप्लेनेशन व्यवस्थित समजलं असेल तर. बघा, समजा तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल दिलेला आहे, H2 मॉलिक्यूल दिलेला आहे, ज्याला आपण ह्या पद्धतीने सुद्धा दाखवतो. आणि तुम्हाला परीक्षेत विचारलं व्हॉट इज द चार्ज कॅरिड बाय हायड्रोजन और व्हॉट इज द चार्ज कॅरिड बाय ऑक्सिजन. सिमिलरली हिअर समजा अजून एखादं वेगळं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. सपोज हिअर यू आर गिवन, मला वाटतं मागच्या लेक्चरला तुम्हाला मी सांगितलेलं होतं H2SO4. H2SO4 तुम्हाला दिलेला आहे, HNO3 तुम्हाला दिलेला आहे, आणि तुम्हाला याच्यात म्हटलं आहे व्हॉट इज द चार्ज प्रेझेंट ऑन सल्फर, व्हॉट इज द चार्ज प्रेझेंट ऑन ऑक्सिजन. ऑक्सिजनवरचा चार्ज काय असेल, सल्फरवरचा चार्ज काय असेल, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार. तर त्याच्यावर असणारा जो चार्ज आहे तो कसा कॅल्क्युलेट करणार ते आपण बघणारच आहोत. पण त्याच्यावर असणारा जो चार्ज आहे त्याची जी व्हॅल्यू आहे, चार्ज एक तो प्लस असतो किंवा मायनस असतो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तो प्लस किती आहे, +1 +2 +3 +4 किंवा -1 -2, त्याच्यावर असणारा चार्ज, त्याची जी न्यूमरिकल व्हॅल्यू आहे त्या न्यूमरिकल व्हॅल्यूला आपण या ठिकाणी म्हणणार ऑक्सिडेशन नंबर ऑर ऑक्सिडेशन स्टेट. मग ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेटला तुम्ही कसं डिफाईन करणार, लक्ष द्या व्यवस्थित. इट इज दी न्यूमरिकल व्हॅल्यू. लक्ष द्या या ठिकाणी काय म्हणतोय मी, इट इज दी न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ द चार्ज, numerical value of the charge present on atom of an element in a molecule. एखाद्या मॉलिक्यूलमधला इलेमेंटच्या ॲटमवर असणारा जो चार्ज आहे, जसं या ठिकाणी H2SO4 हा मॉलिक्यूल आहे, सल्फर इलेमेंट आहे, त्या इलेमेंटचा हा जो सल्फर ॲटम आहे ह्या ॲटमवर असणारा चार्ज, त्याची जी न्यूमरिकल व्हॅल्यू आहे प्लस मायनस, आणि जी व्हॅल्यू असेल ती 5 2 1 वॉट एव्हर इट मे बी, त्या न्यूमरिकल व्हॅल्यूला आपण म्हणणार ऑक्सिडेशन नंबर ऑर ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे त्या ॲटमवर असणारा चार्ज म्हणजे तो त्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट. व्हेरी सिम्पल, लक्षात आलं. मग आता ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय ते आपल्याला समजलं. हे कशामुळे या ठिकाणी एखाद्या इलेमेंटला ऑक्सिडेशन नंबर आपण असाइन करू शकतो, देऊ शकतो, कारण की जेव्हा कंपाऊंड फॉर्म होतात, एखादा मॉलिक्यूल फॉर्म होतो, जसं वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झाला आहे, तर दोन पद्धतीचे कंपाऊंड असतात बघा मित्रांनो. सम ऑफ द कंपाऊंड्स आर युअर कोव्हॅलंट कंपाऊंड्स, तुम्हाला 10वीला असताना गेलेलं आहे. and some of the compounds are your ionic compounds. मग दोघांमध्ये नेमकं काय फरक असणार आहे. आयोनिक कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार, त्याचं कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. समजा NaCl मॉलिक्यूल जर तुम्ही घेतला तर NaCl मॉलिक्यूल कसा तयार होणार आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम सोडियम टू क्लोरीन. हा तुमचा आयोनिक कंपाऊंड आहे, देर इज अ कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. मग असं असेल तर या सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज, क्लोरीनवर निगेटिव्ह, एक्झाम्पल आपण याच्या अगोदर पण घेतलेले आहेत. पण जर एखादा कोव्हॅलंट कंपाऊंड असेल, जसं या ठिकाणी H2 हा तुमचा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे,
मग कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कंप्लीट होत नाही. देर इज अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. बरोबर आहे. मग जसं या ठिकाणी म्हटलं तुम्हाला मी सोडियम इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतोय त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन करतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. मग अशा मॉलिक्यूलमध्ये काय करणार, तिथं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेलं नाही आहे. बरोबर ना, कंप्लीट ट्रान्सफर होत नाही आहे. मग अशा याच्यामध्ये जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट असतो, जसं ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर जास्त आहे. त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 10वीला बघितलं तुम्ही, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर जास्त आहे, म्हणून इलेक्ट्रॉन त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. कंप्लीट ट्रान्सफर होत नाही पण अट्रॅक्ट मात्र होतात. मग त्याच्यावर तुम्ही ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन गेले त्याच्यावर तुम्ही निगेटिव्ह चार्ज देणार. म्हणजे वॉटर मॉलिक्यूलमधला ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असेल, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असेल. जो काही चार्ज त्याच्यावर असेल, याच्यातलं असेल, याच्यातलं असेल, याच्यातलं असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, त्या इलेमेंटच्या ॲटमवर असणारा चार्ज म्हणजेच तुमचा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट. आता हे झालं तुमचं व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑक्सिडेशन नंबर किंवा व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. नाउ द अनदर क्वेश्चन इज, मग पुढे काय, पुढचा प्रश्न असा आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर. तुम्हाला म्हटलं मी की ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय, सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काय. तर मित्रांनो, हा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार, तर ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे रूल्स जे आहेत ते या ठिकाणी फॉलो करावे लागणार आहेत. मग ते कुठले रूल्स आहेत ते आपण या ठिकाणी आता बघणार. बघा, डिफरंट रूल्स आपण या ठिकाणी यूज करत असतो टू असाइन दी ऑक्सिडेशन नंबर टू ॲन ॲटम ऑफ ॲन इलेमेंट. मग वेगळ्या ॲटम्सच्या इलेमेंटला तुम्ही ऑक्सिडेशन नंबर कसा असाइन करणार, रूल्स आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. हे रूल्स खूप केअरफुली तुम्हाला ऐकायचे आहेत. एक एक रूल फार महत्त्वाचा आहे. एक रूल जरी मिस झाला मित्रांनो तर लगेच तुमचं कॅल्क्युलेशन चुकेल, तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो कॅल्क्युलेट करता येणार नाही. मग कुठले रूल आहेत, त्यातला पहिला रूल आपण या ठिकाणी बघतोय, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट रूल, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम ऑफ ॲन इलेमेंट. एखाद्या इलेमेंटचा जो ॲटम आहे, जसं तुम्हाला सल्फर या ठिकाणी सांगितलं तुम्ही, सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काय, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय, लक्ष द्या व्यवस्थित, खूप महत्त्वाचा रूल आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम ऑफ ॲन इलेमेंट इन, पहिला रूल व्यवस्थित लक्षात ठेवा, इन इट्स free state, which is also called as elemental state, is always 0. मग काय म्हटलंय, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲन ॲटम ऑफ ॲन इलेमेंट, कुठल्याही ॲटमच्या इलेमेंटचा ऑक्सिडेशन नंबर त्याच्या फ्री स्टेटमध्ये किंवा इलेमेंटल स्टेट म्हणतो आपण त्याला, त्याच्या फ्री स्टेटमध्ये, इलेमेंटल स्टेटमध्ये तो नेहमी 0 असतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तो ऑक्सिडेशन नंबर नेहमी 0 असतो. मग मित्रांनो, फ्री स्टेट म्हणजे काय, इलेमेंटल स्टेट म्हणजे नेमकं काय. जसं फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन हा आपल्याला नॅचरली कुठल्या स्टेटमध्ये एक्झिस्ट होणार, इट एक्झिस्ट इन इट्स इलेमेंटल फॉर्म, and the elemental form of hydrogen is H2. हायड्रोजनचा इलेमेंटल फॉर्म जो आहे तो H2 आहे. तसंच तुम्ही ऑक्सिजनचा जर विचार केला तर ऑक्सिजनचा इलेमेंटल फॉर्म O2 आहे. बरोबर आहे. सिमिलरली फॉस्फरस एक्झिस्ट ॲज अ P4 मॉलिक्यूल, सल्फर एक्झिस्ट ॲज ॲसिड मॉलिक्यूल. हे सर्व त्यांचे इलेमेंटल फॉर्म आहेत. हॅलोजन्स असेल, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमिन अँड Cl2च्या फॉर्ममध्ये असतील. क्लोरीन असेल तर Cl2, ब्रोमिन असेल तर Br2. बरोबर आहे. तर हे झाले त्या एलिमेंटची नॅचरल स्टेट, फ्री स्टेट. फ्री कोणासोबतच तो कंबाईन झालेला नाही. इथं फक्त तुम्हाला हायड्रोजन दिसतो, फक्त ऑक्सिजन, फक्त फॉस्फरस, फक्त सल्फर, फक्त क्लोरीन, दुसरा इलेमेंट त्याच्यात नाही. अशा कंडिशनला म्हणतो आपण फ्री स्टेट किंवा त्याची ती इलेमेंटल स्टेट. असं जर असेल तर त्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे, 0. म्हणजे ह्या प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर, हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर या ठिकाणी आला तुमचा 0, याचा पण 0, कारण की हे सर्व त्यांच्या
इलेमेंटल स्टेटमध्ये आहेत, फ्रीज स्टेटमध्ये, दुसऱ्यासोबत ते कंबाईन झालेले नाहीत. इथं 4 फॉस्फरस आहेत पण फॉस्फरसच आहेत, दुसरा एलिमेंट नाही आहे. ॲसेट 8 सल्फर आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त सल्फर व्यतिरिक्त वेगळा एलिमेंट नाही, म्हणून ती झाली त्यांची इलेमेंटल स्टेट, फ्रीज स्टेट. अशा फ्रीज स्टेटमध्ये, इलेमेंटल स्टेटमध्ये यांचा जो ऑक्सिडेशन नंबर असतो मित्रांनो तो नेहमी 0 असतो, लक्षात ठेवायचं. पण हेच इलेमेंट हायड्रोजन जेव्हा ऑक्सिजनसोबत कंबाईन होईल तेव्हा वॉटर तयार करेल, तेव्हा त्या हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर वेगळा असेल. मात्र हा 0 आहे, पण केव्हा? तो फ्री स्टेट H2च्या फॉर्ममध्ये असेल तर. सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला म्हटलं मी H2SO4मध्ये तो वेगळा असतो, मायनस असतो, प्लस असतो, काय असतो ते बघू आपण नंतर. पण तो वेगळा असेल. इथं मात्र काय घेतला आपण? तो 0 घेतला आहे मित्रांनो, तो इलेमेंटल फॉर्ममध्ये. इथं जेव्हा ते स्वतः एकटे आहेत, कोणासोबत कंबाईन नाहीत, म्हणजे ते फ्री आहेत, कोणासोबत बाउंड नाही आहेत, अशा स्टेटला तुम्ही फ्री स्टेट म्हणणार. आणि अशा स्टेटमध्ये त्यांचा ऑक्सिडेशन नंबर असेल 0. दिस इज अ व्हेरी फर्स्ट अँड व्हेरी 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 इम्पॉर्टंट रूल. बघा त्याच्यानंतर दुसरा परत महत्त्वाचा, सर्वेच रूल महत्त्वाचे आहेत, कारण की आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. या सर्व रूल्सचा यूज करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं मित्रांनो. बघा आता सेकंड रूल काय? अकॉर्डिंग टू सेकंड रूल हिअर द ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, मोनो ॲटोमिक आयन, दोघे शब्द महत्त्वाचे आहेत. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो ॲटोमिक आयन is equal to the charge present on it, is equal to the charge present on it. बघा काय दिलं आहे, रूल समजून घ्या व्यवस्थित. ऑक्सिडेशन नंबर शॉर्ट फॉर्म लिहिला आहे मी. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो ॲटोमिक, मोनो मीन सिंगल, एकच ॲटम असणारा आयन, एकच ॲटम आहे, दुसरा कुठला ॲटम त्याच्यासोबत नाही आहे, त्याच्यावर जो चार्ज आहे मोनो ॲटोमिक आयन, आयन म्हटल्यावर चार्ज असेल एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तर तशा इलेमेंटसाठी, तशा आयनचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो दिला बघा. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो ॲटोमिक आयन इज इक्वल टू द चार्ज प्रेझेंट ऑन इट, त्याच्यावर जो चार्ज प्रेझेंट आहे तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला सोडियम दिला आहे, नुसता सोडियम दिला आहे, आयन दिसतोय का, चार्ज दिसतोय का? नाही. असं असेल तर तो चार्ज 0, म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0 घेणार आपण, बरोबर आहे. पण जेव्हा हा आयनच्या फॉर्ममध्ये असतो बघा, भरपूरदा आपण Na+ आयन लिहितो, तर झाला बघा मोनो ॲटम, सिंगल ॲटम दिसतोय, एकच सोडियम दिसतोय, त्याच्यावर चार्ज आहे म्हणून मोनो ॲटोमिक आयन. मग त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय असेल? त्याचा ऑक्सिडेशन नंबर इक्वल टू चार्ज प्रेझेंट ऑन इट. मग याच्यावर चार्ज काय दिसतोय मित्रांनो? प्लस. देअरफॉर द ऑक्सिडेशन नंबर ऑफ दिस सोडियम इज +1. बघा याच्या अगोदर आपण आताच ऑक्सिडेशन रिडक्शन ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस तुम्हाला म्हटलं तुम्ही लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड द ऑक्सिडेशन. मॅग्नेशियम जर इलेक्ट्रॉन लॉस करेल, किती इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो तुम्हाला माहिती आहे? आउटर मोस्ट सेल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल. मग मॅग्नेशियमने जर 2 इलेक्ट्रॉन लॉस केले मित्रांनो, परत काय तयार झाला? मोनो ॲटोमिक आयन, सिंगल ॲटम आहे, त्याच्यावर चार्ज आयन तयार झाला. मग याचा ऑक्सिडेशन नंबर काय लिहिणार? यस, लक्षात आला असेल तुमचा. त्याच्यावरचा चार्ज पॉझिटिव्ह, किती पॉझिटिव्ह? 2 पॉझिटिव्ह. ॲल्युमिनियम, समजा ॲल्युमिनियम तुम्हाला दिलेला आहे, ॲल्युमिनियमच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर +3 असणार आहे. क्लोरीन, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, तो 1 इलेक्ट्रॉन गेन करतो, 1 इलेक्ट्रॉन गेन केल्यावर त्याच्यावर Cl-1 चार्ज येईल, झाला तो मोनो ॲटम, सिंगल ॲटम आहे, आयन, बरोबर आहे. मग याचा चार्ज मायनस, किती मायनस आहे? -1. ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन, तो 2 इलेक्ट्रॉन गेन करतो, 2 इलेक्ट्रॉन जर गेन केले तर त्याच्यावर -2 चार्ज येईल, -2 चार्ज आला तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर -2. तर हा जो सेकंड रूल आहे मित्रांनो, हा कोणाला अप्लाय करतोय आपण? अशा आयन्सला, पॉझिटिव्ह असतील का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह म्हणजे तुमचे कटायन्स, निगेटिव्ह म्हणजे तुमचे अनायन्स. अशा आयन्सला आपण अप्लाय करतोय जे सिंगल ॲटमच्या फॉर्ममध्ये असतील, मोनो ॲटोमिक आयन असतील, बरोबर आहे ना. हे सर्व सिंगल ॲटम आहे. मग त्यांच्यावरचा जो चार्ज आहे तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर. -2 चार्ज, -2 ऑक्सिडेशन नंबर, -1 चार्ज, -1 ऑक्सिडेशन नंबर.
+2 चार्ज +2 ऑक्सिडेशन नंबर. व्हेरी सिम्पल. त्या मोनो ॲटॉमिक आयन म्हणजे जो त्याच्यावरचा चार्ज तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर. तर हे झालं तुमचं सेकंड इम्पॉर्टंट रूल टू कॅल्क्युलेट दी ऑक्सिडेशन नंबर, टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर. नाव दी थर्ड वन इज, तिसरा रूल आहे बघा. आता बघा दोघं रूल्समध्ये तुम्हाला लक्षात आलं की फ्री स्टेट काय असणार, मोनो ॲटॉमिक काय असणार. त्याच्यानंतर तिसरा रूल आपल्याला बघायचा मित्रांनो, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अगेन, ज्याचा यूज तुम्हाला भरपूर वेळेस करायचा आहे. अँड दॅट वन इज रिगार्डिंग दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर लक्ष द्या, खूप महत्त्वाचा रूल आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या व्यवस्थित. बघा ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन आपण काय घेणार, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन जर तो ह्या फॉर्ममध्ये असेल तर ऑलरेडी आपण म्हटलं तो 0 असणारच आहे, कारण की ही कुठली स्टेट आहे, फ्री स्टेट आहे, इलेमेंटल स्टेट आहे. पण जेव्हा ऑक्सिजन दुसऱ्यासोबत कंबाईन असतो मित्रांनो, त्यावेळेस त्याचा ऑक्सिडेशन नंबर मात्र डिफरंट असतो, व्हॅरी होतो, वेगळा असतो. मग तो कोणासोबत कंबाईन असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही काय घेणार, लक्ष द्या व्यवस्थित. त्यातला फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन is always -2 in its all compounds. जेव्हा ऑक्सिजन कोणासोबत तरी बॉन्ड फॉर्म करून कंपाऊंड तयार करेल, मॉलिक्यूल तयार करेल, त्यावेळेस त्याचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी काय असणार आहे, -2 असणार. इथं दिला बघा -2, बरोबर आहे, मोनोॲटॉमिक फॉर्ममधला आहे तो. कोणासोबत पण, जसं तुम्हाला वॉटरसोबत हायड्रोजनसोबत जर तयार झालं तर वॉटर तयार होतं, बरोबर. H2SO4मध्ये पण तुमचा ऑक्सिजन आहे. अशा प्रत्येक कंपाऊंडमध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपण काय घेणार, -2. पण त्याला काही एक्सेप्शनल एक्झाम्पल आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ द कंपाऊंडमध्ये तो -2 असणार, पण काही एक्सेप्शनल केसेस आहेत, एक्सेप्शनल एक्झाम्पल आहेत, त्याच्यामध्ये तो -2 नसतो. मग कोणते एक्झाम्पल आहे तसं बघा. आता याचं एक्सेप्शनल काय घेणार आपण, तर याच्यामध्ये एक्सेप्शनल आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज, लक्ष द्या, -1. त्याचा ऑक्सिडेशन नंबर -1 असतो. पण कोणत्या कंपाऊंडमध्ये, बऱ्याच कंपाऊंडमध्ये तो -2 असणार आहे, पण काही कंपाऊंड असेल की ज्याच्यामध्ये तो -1 असेल. -1 इन कंपाऊंड्स विच आर पेरॉक्साईड. पेरॉक्साईड कंपाऊंड जे असतात मित्रांनो, त्या पेरॉक्साईड कंपाऊंडमध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -1 असतो, तो -2 नसतो. जसं फॉर एक्झाम्पल, मग आपल्याला पेरॉक्साईड म्हणजे काय, जसं हायड्रोजन पेरॉक्साईड आपण ऐकलं आहे मित्रांनो, याच्या अगोदर तुम्ही बघितलेलं पण आहे. H2O2 हा हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. पेरॉक्साईड म्हणजे नेमकं काय असतात, असे कंपाऊंड्स ज्यांच्यामध्ये OO लिंकेज असते. अशी O लिंकेज आली तर ते पेरॉक्साईड. मग अशा ह्याच्यामध्ये ऑक्सिजन जो असणार तो काय घेणार तुम्ही, -1. परत ऑक्सिजन -1 पेरॉक्साईड आहे. किंवा सोडियम बेरियम पेरॉक्साईड, सोडियम पेरॉक्साईड ऐकलेलं आहे आपण, Na2O2. बघा Na2O2 आहे, याच्यातसुद्धा मग ऑक्सिजन काय असेल, -1. बऱ्याचशा कंपाऊंडमध्ये काय असतो तो जनरली -2. पेरॉक्साईड जर असेल, O लिंकेज असेल तर तो असेल तुमचा -1. अजून काही एक्सेप्शन त्याच्यामध्ये आहेत मित्रांनो. जसं आता बघा या ठिकाणी सांगतोय मला तिसरा एक्झाम्पल. जनरली तो -2 असणार, पेरॉक्साईडमध्ये तो -1 असेल. इन सुपर ऑक्साईड, सुपर ऑक्साईडचं एक्झाम्पल दिलं आहे, हे एकच एक्झाम्पल महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. इन सुपर ऑक्साईड इट इज -1/2. सुपर ऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -1/2 असतो. बऱ्याच कंपाऊंडमध्ये तो -2 असतो, तोच आपल्याला जास्त यूज करायचा आहे, लक्षात ठेवायचं. फक्त पेरॉक्साईड जर असतील तर तो -1 घ्यायचा. सुपर ऑक्साईड KO2 सारखं असेल, दॅट वन इज युअर -1/2. आणि अजून एक कंपाऊंड आहे ज्याच्यात एक्सेप्शनल आपण केस घेऊ शकतो, आणि दॅट वन इज युअर इन
असा एक कंपाऊंड दिला बघा तुम्हाला OF2, याला म्हणतो आपण ऑक्सिजन डायफ्लोराईड. तर हा जो ऑक्सिजन डायफ्लोराईड आहे, या ऑक्सिजन डायफ्लोराईडमध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय घेणार? कारण की इथं ऑक्सिजनसोबत कोण कंबाईन झालं दिसतंय मित्रांनो बघा, ऑक्सिजनसोबत फ्लोरीन आहे. आणि फ्लोरीनचं वैशिष्ट्य तुम्ही 10वीला असताना बघितलं आहे. तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 118 एलिमेंटमध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर तो फ्लोरीन आहे. मग हा जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल ऑक्सिजनपेक्षा पण, तर ऑक्सिजन पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. बरोबर आहे. म्हणजे हा एकमेव कंपाऊंड असा आहे ज्याच्यात ऑक्सिजन तुम्हाला पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. तो कधीच पॉझिटिव्ह दाखवत नाही. मायनस 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 म्हणजे निगेटिव्ह आहे. मोस्टली -2 असतो. पण हा एकमेव कंपाऊंड असा आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असणार +2. तर बघा, ऑक्सिजन मोस्टली -2 आहे, तोच आपण मोस्टली वापरणार. पण पेरॉक्साईड दिसलं तर त्या ठिकाणी -1 घेणार. सुपर ऑक्साईडमध्ये तो -1/2 असेल. आणि OF2 ऑक्सिजन डायफ्लोराईड मध्ये तो असेल +2. तर हे झालं मित्रांनो तुमचं ऑक्सिडेशन स्टेट रिगार्डिंग ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या संदर्भात आपण बघितलं. असे भरपूर रूल्स आपल्याला बघायचे आहेत. 3रा रूल फक्त आपल्या ठिकाणी झाला आहे. त्याच्यानंतर 4था रूल आपण बघतोय, विच इज रिगार्डिंग दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इलेमेंट. आपण बऱ्याचदा इलेमेंट आपण वापरतो हायड्रोजन. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन नंबर काय घेणार? व्हेरी सिम्पल. मोस्टली हायड्रोजन हॅविंग +1 ऑक्सिडेशन स्टेट अँड समटाइम इट इज अगेन -1 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे तुम्हाला हायड्रोजनच्या बाबतीत 2 ऑक्सिडेशन स्टेट फोकस करायचे आहेत. त्यातली पहिली ऑक्सिडेशन स्टेट असेल तुमची +1 आणि तो तुम्हाला -1 पण दाखवू शकतो. किंवा जर हायड्रोजन, लक्ष द्यावं समजून घ्या, खूप सिम्पल आहे. व्हेन हायड्रोजन इज रिॲक्टेड विथ नॉन मेटल, बघा काय म्हटलं मी, याची रिॲक्शन जर तुम्ही नॉन मेटल सोबत केली तर तो +1 असतो. जसं HCl. मग HClमध्ये क्लोरीन काय आहे तुमचा? क्लोरीन इज नॉन मेटल. मग इथं हायड्रोजन कोणासोबत रिॲक्ट झाला आहे? नॉन मेटलसोबत रिॲक्ट झाला आहे, म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1. मग तो स्वतः मायनस केव्हा असेल? जेव्हा तो मेटलसोबत, कारण की मेटल नेहमी पॉझिटिव्ह असतात. वेन इट रिॲक्ट्स विथ मेटल, हा जेव्हा मेटलसोबत रिॲक्ट होईल, हायड्रोजन जर मेटलसोबत असेल तर तो मात्र स्वतः मायनस असतो. जसं NaH, म्हणजे याच्यात हायड्रोजन जो आहे तो मायनस आहे, सोडियम जो आहे तो +1 आहे. लक्षात आलं? तर हे झालं तुमचं ऑक्सिडेशन स्टेट रिगार्डिंग हायड्रोजन. खूप सिम्पल आहे. हायड्रोजन मेटलसोबत असेल, मेटल नेहमी पॉझिटिव्ह, एवढं लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर मागच्या याच्यात पण आपण बघितलं आहे. मेटल पॉझिटिव्ह आहे, 10वीला असताना पण तुम्हाला गेलं आहे. मेटल्स पॉझिटिव्ह आहेत, मग मेटलसोबत जर हायड्रोजन रिॲक्ट झाला तर तो स्वतः निगेटिव्ह कॅरेक्टर दाखवेल, म्हणजे तुम्हाला मायनस ऑक्सिडेशन स्टेट -1 दाखवेल. आणि जे तो नॉन मेटलसोबत, नॉन मेटल म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर, मग तो नॉन मेटलसोबत रिॲक्ट होतो म्हणजे तो स्वतः पॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवेल, म्हणजे +1 त्याचा ऑक्सिडेशन नंबर असेल. तर बघा 4 रूल आपण बघितले आहे. बरोबर आहे. अशा अजून डिफरंट रूल्स आपल्याला बघायचे आहेत, ज्याचा यूज करून तुम्ही सहज कॅल्क्युलेट करू शकतात एखाद्या इलेमेंटचा ऑक्सिडेशन नंबर, जो इलेमेंट एखाद्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा ह्या 5th रूल आपल्याला बघायचा आहे, विच इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता 5th रूल आपल्याला बघायचं आहे रिगार्डिंग दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन्स. बघा हॅलोजन्समध्ये आपण मोस्टली 4 हॅलोजनचा विचार करतो मित्रांनो. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. दीज आर द 4 इम्पॉर्टंट हॅलोजन्स. मग ह्या हॅलोजनचं ऑक्सिडेशन नंबर नेमकं तुम्ही काय घेणार? लक्ष द्या. फ्लोरीन, दिस वन व्हेरी फर्स्ट, दिस फ्लोरीन हॅविंग ऑलवेज द ऑक्सिडेशन नंबर अँड दॅट वन इज युअर -1. फ्लोरीनचं ऑक्सिडेशन नंबर नेहमी -1 असणार आहे. व्हॉट अबाउट दी अदर हॅलोजन्स? These halogens shows -1 or
समटाइम्स +1 ऑक्सिडेशन नंबर. मग फ्लोरीनसाठी कुठलंच ऑप्शन नाही, तो -1 म्हणजे -1 इट इज अ किंग. वाय? बिकॉज इट इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन युअर पिरियॉडिक टेबल. त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणाचीच नाही. 118 एलिमेंटमध्ये सर्वात जास्त फ्लोरीनची आहे, म्हणून त्याला कुठलंच ऑप्शन नाही, कुठलं एक्सेप्शन नाही आहे. ऑलवेज शोज -1 ऑक्सिडेशन स्टेट. बाकीच्यांचा पण -1 असणार, काही वेळेस तो +1 पण असेल. जसं समजा क्लोरीन किंवा ब्रोमीन असेल तर ऑक्सिजनसोबत जर कंबाईन झाला असेल, समजा क्लोरीन ऑक्सिजनसोबत कंबाईन झाला तर इथं ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणून ऑक्सिजन तर आपल्याला माहिती आहे नेहमी काय असतो तो -2. तर या ठिकाणी मात्र आपण क्लोरीन काय घेणार +1. फ्लोरीनला मात्र तसं कुठलंच ऑप्शन नाही, ऑलवेज इट इज -1. क्लोरीन इथं +1 आहे. याला जर तुम्ही HCl घेतलं तर हायड्रोजन +1 असतो, आताच बघितलं आपण, बरोबर आहे. आणि हा असेल तुमचा मायनस, म्हणजे बघा क्लोरीन इथं +1 आहे आणि इथं तो -1 आहे. इट डिपेंड्स ऑन कोणासोबत तो कंबाईन आहे. बाकीचे हॅलोजन्स कोणासोबत कंबाईन आहेत त्याच्यानुसार, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनुसार त्याला आपण ऑक्सिडेशन नंबर देणार, प्लस किंवा -1 मोस्टली. आणि फ्लोरीन मात्र ऑलवेज इट्स अ -1. दिस इज द 5th रूल रिगार्डिंग युअर फ्लोरीन और रिगार्डिंग युअर हॅलोजन. 6th व्हेरी इम्पॉर्टंट रूल ज्याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. 6वा रूल आहे द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर्स इज ऑलवेज 0. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये, लक्ष द्या व्यवस्थित, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये सर्व एलिमेंटच्या ॲटमची ऑक्सिडेशन नंबरची बेरीज 0 असते. हा खूप महत्त्वाचा रूल आहे. जसं तुम्हाला विचारलं मी सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काय, बरोबर आहे ना. बघा आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जर समजा आपण H2SO4चं एक्झाम्पल घेतलं, आता सहज तुम्हाला सांगता येईल सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काय. हा रूल आपल्याला त्याच्यात यूज करायचा आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा रूल आहे. बघा आता सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहिती नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी आपण काय घेतो +1. -1 तो केव्हा असतो मेटलसोबत रिॲक्ट झाला तर, इथं मेटलसोबत तो नाही म्हणून तो आपण +1 घेतला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ऑक्सिजन काय असतं, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर मोस्टली -2. इथं तो -2 असणार आहे. तो -1 पण असतो, पण केव्हा पेअर ऑक्साईडमध्ये. तो +2 असतो OF2मध्ये फक्त, तो -1 असतो KO2मध्ये, बरोबर आहे. तर मोस्टली तो काय असणार -2 असणार. लक्ष द्या व्यवस्थित. किती हायड्रोजन घेतले मित्रांनो, बघा एका हायड्रोजनचा +1 किती हायड्रोजन आहेत, बघा या ठिकाणी लिहितोय मी +1. असे किती हायड्रोजन घेतले आपण 2, बरोबर आहे. 2 हायड्रोजन म्हणून त्याला × 2 केला आपण. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे -2 एका ऑक्सिजनसाठी. हा हायड्रोजन जो आहे तो ह्या कंपाऊंडमधला आहे म्हणून तो आपण +1 घेतला. तुम्ही म्हणाल सर H2 आपण पहिल्या ह्याच्यात बघितलं, H2चा ऑक्सिडेशन नंबर 0 नाही, तो सेपरेट H2 असला पाहिजे, फ्री स्टेटमध्ये असला पाहिजे, दुसऱ्यासोबत नको आहे. इथं तो कंपाऊंडमध्ये आहे म्हणून त्याला आपण एका हायड्रोजनसाठी +1 घेणार. 2 हायड्रोजन × 2 केलं. एका ऑक्सिजनला किती आहे -2. असे किती ऑक्सिजन तुमच्यासमोर आहेत, 4 ऑक्सिजन आहेत, बरोबर आहे. मग बघा हायड्रोजनचे ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर तुमच्यासमोर आहे. सल्फरचा तुम्हाला माहिती नाही आहे मित्रांनो, सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला माहिती नाही आहे म्हणून त्याला आपण काय कन्सिडर केलं, X कन्सिडर केलं. तुम्हाला तो कॅल्क्युलेट करायचा आहे, तुम्हाला तो विचारला आहे असं आपण समजू. आणि बघा आता 6वा रूल जो आपण बघितला तो तुम्हाला आता या ठिकाणी ॲप्लाय करायचा आहे. काय 6वा रूल, सम म्हणजे बेरीज, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर्स इन अ मॉलिक्यूल. जेवढे ॲटम असतील प्रत्येक ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज 0 असणार आहे. म्हणजेच काय थोडक्यात हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर पूर्ण एकाचा +1, दोघांचा × 2 केलं, प्लस सल्फरचा प्लस ऑक्सिजनचा एकाचा -2 टोटल, या सर्वांची बेरीज 0 आली पाहिजे. 0 येते, आली पाहिजे म्हणण्यापेक्षा 0 येते. मग आता तुम्हाला सहज सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता येईल. बघा हा काय झाला तुमचा आता 2 प्लस हा आहे तुमचा X प्लस हा आहे तुमचा -8, इट्स इक्वल टू 0.
दॅरफॉर एक्स इक्वल टू, इकडे एक्स पाहिजे मला, याला 2ला तिकडे पाठवलं मी, 8ला पण तिकडे पाठवलं, 8 मायनस तिकडे जाताना तो प्लस होईल, हा प्लस इकडे जाताना तो -2 झाला. दॅरफॉर एक्स इक्वल टू 6. पण त्याला तुम्हाला प्लस मायनस मेन्शन करायचं आहे, तो +6. आन्सर तुमचा +6 आला आहे. म्हणजेच या ठिकाणी H2SO4 मधला सल्फर जो आहे त्याच्यावर +6 चार्ज आहे, म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर आला +6. तर हा रूल खूप महत्त्वाचा आहे. 6वा रूल जो आहे, अल्जेब्रिक सम इज ऑलवेज 0. सर्वांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज नेहमी 0 येते. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ऐका जरा. तर या ठिकाणी बेरीज 0 येईल, पण केव्हा? बघा आता H2SO4 दिला आहे तुम्हाला, ह्या H2SO4 चार्ज काहीच दिलेलं नाही मित्रांनो, म्हणून ती बेरीज 0. समजा तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल दिला आहे, वॉटर मॉलिक्यूलवर कुठला चार्ज दिसतोय का? नाही. म्हणजेच हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिजन सर्वांची बेरीज जर तुम्ही केली तर अल्जेब्रिक सम 0 येईल. HNO3 दिला आहे, त्याच्यावर कुठला चार्ज नाही, त्याची बेरीज 0. पण काही वेळेस चार्ज सुद्धा असतो, बरोबर आहे. मग चार्ज काय असतो बघा. आता पुढचं रूल जे आहे तो आपण त्याच्यात बघणार. इन केस इफ देअर इज अ चार्ज, तिथं जर चार्ज प्रेझेंट असेल देन हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर. लक्ष द्या व्यवस्थित, पुढचा रूल त्याच्यावरच आहे. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर्स, लक्ष द्या व्यवस्थित, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू दी चार्ज प्रेझेंट ऑन, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, पॉलीॲटोमिक आयन. सेकंड रूल तुम्हाला आठवतोय बघा, मोनो ॲटोमिक आयन म्हटलं तर आपण एकच सिंगल ॲटम, त्याच्यावरचा चार्ज म्हणजे काय? त्याचा तो ऑक्सिडेशन नंबर. सेकंड रूल आठवा व्यवस्थित. इथं मात्र आपण काय म्हणतो, आता एखादा आयन तुम्हाला दिलेला आहे, पण तो कसा आहे मित्रांनो? पॉलीॲटोमिक, पॉली एकापेक्षा जास्त. जसं फॉर एक्झाम्पल सल्फेट आयन तुम्हाला दिलेला आहे, SO4 आयन, आणि ह्या SO4 वर -2 चार्ज असतो. कदाचित तुम्ही 9वी-10वीला बघितलेलं असेल. बघा आता याला पॉलीॲटोमिक आयन का म्हटलं आपण? सल्फर आहे, ऑक्सिजन, म्हणजे एकापेक्षा जास्त ॲटम आले आणि चार्ज त्याच्यावर आहे, दिसतोय -2 चार्ज, म्हणून पॉलीॲटोमिक आयन. किंवा बघा आता हा झाला तुमचा सल्फेट आयन. दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, Cr2O7 -2. हा जो Cr2O7 याला म्हणतो आपण डायक्रोमेट, पोटॅशियम डायक्रोमेट. मला आठवत असेल K2Cr2O7, त्यातला फक्त K2 नाही आहे, हा Cr2O7 डायक्रोमेट आहे. तर हे जे आहे ते कसलं एक्झाम्पल आहेत? पॉलीॲटोमिक आयन. तर त्याच्या संदर्भातला हा रूल आहे. मग काय म्हटलं आहे रूलमध्ये? सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर, या सर्वांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज, सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किंवा क्रोमियम, ऑक्सिजन, या सर्वांची बेरीज जर तुम्ही केली इज इक्वल टू द चार्ज प्रेझेंट ऑन दॅट पॉलीॲटोमिक आयन. त्याच्यावरचा जो चार्ज प्रेझेंट आहे ती त्याची बेरीज असणार आहे. जसं या ठिकाणी म्हटलं मी, H2चा ऑक्सिडेशन नंबर, Sचा, O4चा, सर्वांची बेरीज 0. इथं 0 घेतलं होतं आपण कॅल्क्युलेशन करताना. तसं या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपल्याला आता बघा सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. लक्ष द्या व्यवस्थित. सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आपण शिकलो नाही, माहिती नाही आपल्याला, तो कॅल्क्युलेट करावा लागतो. तो कन्सिडर केला मी X प्लस ऑक्सिजनचा मला माहिती आहे मित्रांनो, किती असतो तो? -2. ओके, सेकंड रूल बघितला आपण, थर्ड रूल बघितला, नॉट सेकंड, थर्ड रूल. तर ऑक्सिजन -2, असे किती ऑक्सिजन घेतलं मित्रांनो आपण? 4. या सर्वांची बेरीज आपण करतोय, या सर्वांची अल्जेब्रिक सम किती घेणार? 0 घेणार का? नाही. असा मॉलिक्यूल राहिला असता 0, पण असा जर मॉलिक्यूल असेल तर त्याच्यावरचा जो चार्ज आहे तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर असणार. आता इथं तुम्हाला SO4 वर -2 चार्ज दिला आहे, म्हणून टोटल सम जी आहे, टोटल सम बिकम्स -2. आता -2 आहे, मग पुढचं कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला सहज सोपं जाईल. X -8, हे झालं -8 इक्वल टू -2. दॅरफॉर X इक्वल टू 8 -2 दॅट इज इक्वल टू +6. परत आला सल्फर तुमचा +6. तसंच तुम्ही या ठिकाणी आता महत्त्वाचं इकडे लक्ष द्या, Cr2O7, ह्या Cr2O7 वर चार्ज किती दिला मित्रांनो? -2.
हा SO4वरचा चार्ज -2 म्हणून आपण इथं -2 घेतला. बरोबर आहे. व्हेरी सिम्पल. इकडे लक्ष द्या. व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी सिम्पल. लक्ष द्या. क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला माहिती नाही आहे. क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर मी कन्सिडर केला X. लक्ष द्यावे असतं. क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर X. किती क्रोमियम आहेत? 2. एकाचा X, दुसऱ्याचा पण X, म्हणजे किती झाला टोटल? 2x. लक्षात आलं? 2x असा आला. एका क्रोमियमसाठी X तर 2 क्रोमियमसाठी 2x प्लस ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2. असे किती ऑक्सिजन आहेत? 7 ऑक्सिजन आहेत मित्रांनो, म्हणून 7. या सर्वांची बेरीज असेल -2. मग करा कॅल्क्युलेट. 2x - 14 झाला -14 प्लस मायनस मायनस झाला विच इज इक्वल टू -2. देअरफॉर 2x इक्वल टू हा 14 तिकडे गेला प्लस झाला 12. 2x इक्वल टू 12. 2x इक्वल टू 12. देअरफॉर x इक्वल टू 12 डिवायडेड बाय 6. देअरफॉर x इक्वल टू +6. लक्षात आलं? प्रत्येक वेळेस आन्सर +6 येईल असं नाही. हे योगायोग झाला तो. दोघं ठिकाणी आन्सर तुमचं +6 आलं तर वेगळं पण येऊ शकतं, प्रश्न नाही. तर ह्या ठिकाणी बघा 6वा रूल जो आपण बघितला तो पॉलीॲटॉमिक आयनच्या संदर्भातला आहे आणि 5वा रूल जो आहे 6वा रूल जो आहे तो पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलच्या संदर्भातला आहे आणि हा पॉलीॲटॉमिक आयनच्या संदर्भातला तो रूल आहे. लक्षात आलं? 6वा रूल. आता तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन दिलेलं असेल तर मित्रांनो सहज तुम्हाला ते जमलं पाहिजे. बघा याच्यानंतर आपल्याला अजून एक रूल बघायचा आहे अँड दॅट वन इज युअर सिम्पली वेन, जसं या ठिकाणी बघितलं आपण अल्जेब्रिक सम बघितला आपण ॲटमच्या बाबतीत, मॉलिक्यूलच्या बाबतीत असेल किंवा तुमचं पॉलीॲटॉमिक आयनच्या बाबतीत असेल. आणि शेवटचे जे आपल्याला बघायचं आहे द अल्जेब्रिक सम in case of your compounds. Suppose that there are compounds in which metals are involved and non-metals are involved. लक्ष द्यावे, खूप इम्पॉर्टंट रूल आहे. मेटल आणि नॉन मेटल्स पासून कंपाऊंड तयार झाले असतील, जसं NaCl आहे, MgCl2 आहे, AlCl3 आहे, अशा कंपाऊंडच्या बाबतीत जर रूल आपल्याला बघायचं असेल तर मेटल्स ऑलवेज हॅविंग, 8वा रूल आहे तुमचा तो, मेटल्स ऑलवेज हॅविंग पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर. मेटल जे असतात 8th रूल इज मेटल्स ऑलवेज हॅविंग पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर. मेटलचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी पॉझिटिव्ह घेणार आणि त्याच्यासोबत जो नॉन मेटल असेल नॉन मेटलचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी तुम्ही निगेटिव्ह घेणार. लक्षात आलं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह मेटल नॉन मेटलचा कंपाऊंड असेल तर. सिमिलरली लक्ष द्यावेस ना. आता मेटलच्या बाबतीत तुम्हाला सांगतो खूप महत्त्वाचा रूल आहे. मेटल्समध्ये नेहमी तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह घेताय. मग जर तो मेटल तुमचा ग्रुप फर्स्ट इलेमेंट असेल, ग्रुप फर्स्टला काय म्हणतो तुम्ही 10वीला शिकले मित्रांनो, ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज अल्कली एलिमेंट्स. ग्रुप फर्स्टला म्हणणार तुम्ही अल्कली एलिमेंट्स. व्हाय दीज आर कॉल्ड ॲज अल्कली एलिमेंट्स? त्यांच्या ऑक्साइड्समध्ये जर तुम्ही वॉटर टाकलं तर अल्कली तयार होते म्हणून ते अल्कली एलिमेंट्स. तर ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स ऑलवेज हॅविंग +1 ऑक्सिडेशन स्टेट. ग्रुप फर्स्ट एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी +1 असणार आहे. सिमिलरली ग्रुप सेकंड एलिमेंट्स हॅविंग ऑक्सिडेशन नंबर +2 हे फिक्स्ड, त्याच्यात चेंज होणार नाही. ग्रुप फर्स्टमधले कुठले एलिमेंट आहेत? हायड्रोजन सोडून द्या, त्याची पोझिशन फिक्स नाही आहे. त्याच्या खाली लिथियम, लिथियमच्या खाली सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम, फ्रान्सियम या सर्वांचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी +1 घेणार. ग्रुप सेकंड बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम, बेरियम, रेडियम या सर्वांचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी +2 घेणार. ॲल्युमिनियम जो आहे मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स ऑफ द ॲल्युमिनियम तो +3च असतो. तर या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या मेटलच्या बाबतीत. ग्रुप फर्स्ट ऑलवेज +1, ग्रुप सेकंड ऑलवेज +2, ॲल्युमिनियम ऑलवेज +3. बरोबर आहे? हे झालं मेटलच्या बाबतीत मित्रांनो. नॉन मेटलच्या बाबतीत काय सांगितलं तुम्हाला मी? नॉन मेटल्स हॅविंग द ऑक्सिडेशन नंबर
निगेटिव्ह. पण हे केव्हा, जेव्हा मेटल आणि नॉन मेटल कंबाईन झाले असतील तर. पण काही वेळेस अशी कंडिशन येते बघा मित्रांनो, ज्या वेळेस दोन नॉन मेटल एकत्र येतात आणि दोन नॉन मेटल जर एकत्र आले तर त्यावेळेस मग पॉझिटिव्ह कोणाला म्हणणार, निगेटिव्ह कोणाला म्हणणार. बरोबर आहे ना. इथं तर म्हटलं आपण की मेटल नेहमी पॉझिटिव्ह, नॉन मेटल नेहमी निगेटिव्ह. जेव्हा मेटल नॉन मेटल आयनिक कंपाऊंड तयार करतील त्यावेळेसची गोष्ट आहे. त्यावेळेसाठी हा रूल वापरू शकतो आपण. पण दोन नॉन मेटल जर एकत्र आले तर, जसं फॉर एक्झाम्पल समजा आपण या ठिकाणी कार्बनचं एक्झाम्पल घेऊ. व्हेन कार्बन कंबाईन्स विथ हायड्रोजन, व्हॉट इट गिव्स, CH4 नॉन मेटल्स. बरोबर आहे. कार्बन नॉन मेटल, हायड्रोजन नॉन मेटल तुमचा जेव्हा तो हायड्रोजन सोबत कंबाईन होईल मित्रांनो, त्यावेळेस कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर काय, हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन जमतं आहे. हायड्रोजन नेहमी म्हटलं आपण की त्याच्या कंपाऊंड्समध्ये तो नेहमी +1 असतो. बरोबर आहे. किती वेळेस घेणार तुम्ही तो, 4 टाइम्स. म्हणजे हा तुमचा झाला बघा, टोटल काय झाला तो +4. म्हणजे हा काय असला पाहिजे -4. कारण की सर्वांची बेरीज तुम्हाला 0 दाखवायची आहे, लक्षात ठेवायचं. अल्जेब्रिक सम 6वा रूल जो बघितला आपण, अल्जेब्रिक सम इज 0. हा -4 असेल, हा टोटल +4 असेल तर ती बेरीज तुमची 0 येणार. बघा आता या ठिकाणी कार्बन जो आहे तो आला तुमचा -4. मित्रांनो आता बघू आपण CO2, कार्बन डायऑक्साईड गेलाय कंपाऊंड, नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला गेलाय. बघा आता या ठिकाणी मला सांगा, जर ऑक्सिजनचा आपण विचार केला तर ऑक्सिजन काय असतो मित्रांनो, -2. किती वेळेस घेणार त्याला, 2दा घेणार. या सर्वांची बेरीज तुम्हाला 0 करायची आहे. म्हणजेच तुमचा कार्बन काय असला पाहिजे, +4 असला पाहिजे. बघा +4 -4 बेरीज 0 येईल. इथं कार्बन जो आहे तो -4 आहे, इकडचा कार्बन तुमचा +4 आहे. इथं पण तो नॉन मेटल सोबत कंबाईन, इथं पण तो नॉन मेटल सोबत कंबाईन आहे. हा रूल पुस्तकात दिलेला नाही, पण तुम्हाला तो माहिती असला पाहिजे. बरोबर आहे. जेव्हा मेटल नॉन मेटल कंबाईन होतील त्यावेळेस मेटल नेहमी पॉझिटिव्ह, नॉन मेटल नेहमी निगेटिव्ह. पण जेव्हा दोन नॉन मेटल एकत्र येतात तेव्हा एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह असतं. मग ते कशावर डिपेंड असतं, इट डिपेंड्स ऑन दी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर जी आहे त्याच्यावर. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तो निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर, मायनस ऑक्सिडेशन नंबर. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी तो पॉझिटिव्ह. जेव्हा दोन नॉन मेटल एकत्र आले असतील, कंपाऊंड तयार केला असेल त्यावेळेस. जसं CH4 कार्बन त्या ठिकाणी झाला निगेटिव्ह, पण CO2 मध्ये कार्बन पॉझिटिव्ह झाला. कारण की इथं काय, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा, हायड्रोजनपेक्षा, म्हणून तो निगेटिव्ह. इथं मात्र कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इथं जेवढी तिथं तर तेवढीच असणार आहे. इथला कार्बन इलेक्ट्रॉन सारखेच अट्रॅक्ट करतील, पण इथं याच्या कंपॅरेटिव्ह याची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर जास्त आहे. पण इथं मात्र ऑक्सिजनशी कंपेअर केलं तर त्याची इलेक्ट्रॉन अटॅक करण्याची पॉवर कमी आहे, म्हणून तो पॉझिटिव्ह झाला आणि इकडे तो निगेटिव्ह असणार आहे. तर असं दोन नॉन मेटल एकत्र असतील तर त्या ठिकाणी तुम्ही एकाला पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर देणार, एकाला निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर देणार. अँड दीज आर द 8 डिफरंट रूल्स by which we can easily assign the oxidation number to the atom of an element in a molecule. सर्वात महत्त्वाचा हा टॉपिक आहे. रिपीटेडली हा व्हिडिओ तुम्ही बघा, प्रत्येक रूल समजून घ्या. पर्सनली तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकतात, पण डाऊट असायला नको. कारण की ह्याच्यात डाऊट असलं तर पुढचा जो टॉपिक आहे बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिॲक्शन, कॅल्क्युलेशन ऑफ दी ऑक्सिडेशन नंबर. कारण की ऑक्सिडेशन नंबर जेव्हा आपण कॅल्क्युलेट करणार त्यावेळेस सर्व रूल आपण परत रिपीट करणारच आहोत. पण तरीसुद्धा तुम्हाला वाटलं की हा रूल असा आहे, मला समजलेला नाही आहे, तो डेफिनेटली मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. पर्सनली तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकतात. तुम्ही व्हॉट्सअपला मला तुमच्या क्युरीज पाठवू शकतात, पण व्हिडिओज मात्र रिपीटेडली बघा. लक्षात आलं. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी उशिरा आपलं ॲप डाउनलोड केलं आहे. ज्यांनी रिसेंटली डाउनलोड केलं असेल, आय थिंक हा आपला 4-5वा व्हिडिओ असणार आहे. तर मागचे व्हिडिओज तिथं तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ते तुम्ही व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा. त्याच्या नोट्स पण त्या ठिकाणी मी PDF फॉर्ममध्ये टाकले आहेत. त्या व्यवस्थित एक सेपरेट नोटबुक करा तुम्ही केमिस्ट्रीचं, कारण की हे मेंटेन तुम्हाला करायचं आहे. एकदा जे आपण फिजिकल टीचिंग सुरू करणार त्यावेळेस नोट्स लिहून देण्याचं काम आपलं राहणार नाही, म्हणून ते आतापासून व्यवस्थित लिहून घ्या. ज्यांनी रिसेंटली जॉईन केलं असेल त्यांनी मागचे सर्व व्हिडिओज व्यवस्थित बघा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, केमिस्ट्रीचे बेसिक व्हिडिओज जे मित्रांनो बहुतेक विद्यार्थ्यांनी ते बघितले आहेत, यूट्यूबला आहेतच. यूट्यूबला जाऊन ते बेसिक व्हिडिओ सर्व बघा. प्रत्येक चॅप्टरचं बेस त्या ठिकाणी मी घेतला आहे.
म्हणजे पुढचे जे चॅप्टर्स मी सुरू करणार आहे त्या चॅप्टरचा बेस तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये दिसेल. ते व्हिडिओ रिपीटेडली तुम्ही बघा, म्हणजे तुमचा बेस थोडक्यात चांगला झाला पाहिजे, जेणेकरून आपण जे लेक्चर्स घेणार ते तुम्हाला लगेच समजतील. म्हणून यूट्यूबला जाऊन ते सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा. परत एकदा सांगतो आहे, यूट्यूबला जाताना DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करा. तुम्हाला ते चॅनल यूट्यूबला दिसेल. चॅनल सर्च केल्यानंतर त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल फॉर त्याला नोटिफिकेशन तुम्हाला प्रत्येक वेळेस आलं पाहिजे म्हणून ऑलला प्रेस करा. सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येतील. कारण की काही व्हिडिओज जे आहेत एंट्रान्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील किंवा इतर काही बाबतीत महत्त्वाचे व्हिडिओ असतील, ते काही व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे. म्हणून ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आतापच. आणि बेसिक व्हिडिओ तुम्ही त्या चॅनलला जाऊन बघा, रिपीटेडली बघा. परत सांगतो आहे, कारण की तो बेस जर तुमचा झाला नसेल तर इथं तुम्हाला समजायला थोडं डिफिकल्ट होईल. बरोबर आहे. म्हणून ते बेस तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यातही काही अडचण असेल तर ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार डेफिनेटली. पण ते जर तुमचं एकदा झालं असेल तर इथं तुम्हाला समजायला सहज सोपं जाईल, म्हणजे खूप इझी तुम्हाला वाटेल मित्रांनो. म्हणून सांगतो ते व्हिडिओ जाऊन बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. अँड लास्टली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. कंडिशन खूप वाईट आहे, म्हणून परिस्थितीचं सिरियसनेस आपल्याला आलं पाहिजे. म्हणून प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. आज या ठिकाणी आपण थांबतो आहे. थँक्यू.